पावसाळा स्थिरावून श्रावण सुरू झाला की पश्चिम घाटातील अनेक पठारांवर फुलोत्सव पाहायला मिळतो। साताऱ्यातील कास असो अथवा इतर ठिकाणी निसर्गाची मुक्तहस्तपणे उधळण पाहायला मिळते। कोल्हापूर गारगोटी रोडवर देखील अनेक ठिकाणी अशीच दृश्य पाहायला मिळतात। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते सातारा जिल्ह्यातील कास पठारावरचे। कारण आपण पाहिले की कास पठारावर विविध फुलं या काळात फुललेले असतात, पण अशीच दृश्य आपल्याला पश्चिम घाटातील अनेक भागात पाहायला मिळतात। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात देखील डोंगर माती अशा प्रकारे फुलून गेल्याचं दिसून येत आहे। मी आता आहे कोल्हापूर गारगोटी रोडवर आणि त्याच्या डाव्या हाताला जर पाहिलं तर अशा प्रकारे स्मितिया फुल्याचं पाहायला मिळते। स्मितिया असेल, गेंद असेल, त्याचबरोबर निलांबरी असेल आणि सोनकी असेल, मोठ्या प्रमाणात पिवळं धमक पद्धतीने या ठिकाणी फुल्याचं दिसून येते। एकूणच आपण पाहतो की निसर्गाची मुक्त उधळण जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। ज्यांना सातारा जिल्ह्यातील कासमध्ये जायला शक्य नाही त्यांनी प्रवास करत असताना आपल्या उजवीकडे किंवा डावीकडे पाहिलं तर डोंगर माथ्यावर अशा प्रकारची फुलं फुल्याचं पाहायला मिळतं। एकूणच आपण पाहिलं की अशा प्रकारची फुलं पाहिल्यानंतर मन तृप्त होतं। अशा प्रकारची दृश्य सध्या आपल्याला या भागात पाहायला मिळतात। खरं तर श्रावण महिना सुरू झाला आणि पाऊस स्थिरावला की अशा प्रकारची फुलं फुलतात आणि निसर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मी तुमचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।